होळकर विद्यापीठ सोलापूर येथे त्यांच्या जयंतीनिमित्त 300 जयंती ग्रंथ प्रदर्शन आयोजित केलं आहे। याच ग्रंथालयाचे याच विद्यापीठाचे विद्यार्थी आज हे ग्रंथ पाहत आहेत। तर आपण त्या विद्यार्थ्यांना या ग्रंथ प्रदर्शनाबद्दल काय माहिती आहे याबद्दल आपण त्यांना विचारू। आपलं नाव? विशाल गाडगे, MBA सेकंड। कुठल्या वर्षाला आपण? MBA सेकंड। बरं, आपण हे आज ग्रंथ प्रदर्शन पाहत आहात। या ग्रंथ प्रदर्शनाविषयी आपल्याला काय वाटतं? प्रथमतः मी ग्रंथालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी हा ग्रंथ प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी उपलब्ध करून दिला। प्रथमतः त्यांचं मी आभार मानतो। आणि विशेषतः म्हणजे या पुस्तकामुळे नवनवीन शब्दांची किंवा साहित्यांची आवड निर्माण होते विद्यार्थ्यांमध्ये आणि वाचायला ते इतरांसाठी सोपं म्हणजे आणि साहित्य हे चांगलं प्रदर्शन इथं भरवलेलं आहे। या पुस्तकामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकिर्दीबद्दल त्यांचं आत्मचरित्र असेल किंवा त्यांची कथा असेल याबद्दल हे पुस्तकं लिहिलेलं आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्या कार्याबद्दल काय माहिती आहे का? ठीक आहे, आपल्याला काय वाटतं या ग्रंथ प्रदर्शनाबद्दल? ग्रंथ प्रदर्शनातून आपल्याला समजतं की अहिल्यादेवीचा इतिहास खूप मोठा आहे, त्याबद्दल लोकांना जास्त माहिती नाही। या ग्रंथामध्ये विविध प्रकारचे अनेक 100च्या आसपास तरी ग्रंथ असले अहिल्यादेवीवर। या ग्रंथातून आपल्याला समजू शकते की अहिल्यादेवीचा इतिहास हा खूप मोठा आहे, त्यामुळे हे ग्रंथ प्रदर्शन खूप आपल्यासाठी फायदेशीर। आता हे ग्रंथ प्रदर्शन महाराष्ट्रातल्या अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात भरवलेलं आहे, त्यामुळे यांची प्रसिद्धी महाराष्ट्रात होईल असं आपल्याला वाटतं का? हां, कारण विद्यापीठमध्ये अनेक राज्यातून अनेक वेळा ठिकाणातून विद्यार्थी शिकायला मिळेल। त्यांनी वाचल्यानंतर आतून ऑटोमॅटिक इतरांना पण सांगू शकतील किंवा समजू शकतील वगैरे पार पडतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यातर्फे त्यांच्या जयंतीनिमित्त 300 जयंतीनिमित्त आपण हे ग्रंथाचं प्रदर्शन भरवलेलं आहे। हे प्रदर्शन आपण यावर्षी भरवले का किती वर्षापासून भरवतो? आपलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार जो झाला तो 2019 साली झाला आणि त्यानंतर आपल्या विद्यापीठाचं नाव जे आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने असल्यामुळे आपण प्रतिवर्षी याप्रमाणे ग्रंथ प्रदर्शन भरवत असतो। म्हणजे तरुणांना थोडंसं जाणीव व्हावी की अहिल्यादेवींचं नेमकं कार्य काय आहे, कारण अहिल्यादेवींचं भरपूरसं कार्य आहे ते मध्य प्रदेशमध्ये झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये तशी त्यांच्या कार्याची म्हणावी तितकी ओळख नाही, त्यामुळे त्या कार्याची समाजाला ओळख व्हावी या हेतून आपण हे ग्रंथ प्रदर्शन भरवत असतो। आज आपण इथं जे ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन केलेलं आहे ते 27 तारखेपासून 31 तारखेपर्यंत हे ग्रंथ प्रदर्शन चालू असणार आहे। माझी सर्वांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना या ग्रंथ प्रदर्शनाचा आस्वाद घ्यायचा आहे, ज्यांना ज्यांना ही ग्रंथसंपदा पाहायची आहे, त्यांनी KRCमध्ये विद्यापीठाच्या KRC ज्ञानस्रोत केंद्रामध्ये येऊन या ग्रंथ प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा। हे जे ग्रंथ प्रदर्शन आपण भरवलेलं आहे याच्यामध्ये जे ग्रंथ आहेत ते कोणकोणत्या ठिकाणावर काय कोणकोणत्या लेखकांना आणलेलं आहे, याचं कलेक्शन आपण कसं केलेलं आहे? यामध्ये विद्यापीठामध्ये आपल्या अहिल्यादेवींवर भरपूर ग्रंथसंपदा आहे, ती ग्रंथसंपदा आपण इथे ठेवलेली आहे। याशिवाय अजूनही हिराचंद नेमचंद वाचनालय शहरामधलं तिथूनही आपण थोडीशी ग्रंथसंपदा आणलेली आहे। अशा पद्धतीने आपण जेवढी जास्त ग्रंथसंपदा वाचकांना उपलब्ध करून देता येईल त्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे। हे ग्रंथ प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी विद्यार्थ्यांसाठीच खुलं आहे का सर्वसामान्यांसाठी, म्हणजे सोलापूर जिल्हा का सोलापूर शहरासाठी, असं आपलं काय मत? सोलापुरातील सोलापूर विद्यापीठातले विद्यार्थी जसं हे ग्रंथ प्रदर्शन पाहू शकतात तसेच समाजातील इतरही घटक, म्हणजे त्यासाठी तुम्हाला विद्यापीठाचा भाग असणं गरजेचं नाही। सोलापूरमधले कोणतेही नागरिक येऊन या ग्रंथाचा आस्वाद घेऊ शकतात। म्हणजे हे ग्रंथ प्रदर्शन खुलेआम आहे सर्व जनतेला आणि विद्यार्थ्यांना आवश्यक म्हणजे माहिती मिळेल आणि पाहता येईल, पुस्तकं म्हणजे खरेदी करता येतील का फक्त बघता येईल? नाही, फक्त प्रदर्शन आहे सध्या, इथे विक्री नाही। परंतु जर समजा हे प्रदर्शन पाहिल्यानंतर अजूनही जर काही ग्रंथ आपल्या KRCमध्ये किंवा ज्ञानस्रोत केंद्रामध्ये असावेत असं जर कुणाला वाटत असेल तर तशी आपण सोय ठेवलेली आहे, आपण फीडबॅक रजिस्टर ठेवलेलं आहे। आपण विद्यार्थ्यांची मुलाखत घेतलेली आहे। विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे किंवा या ग्रंथाच्या रूपानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची माहिती महाराष्ट्रात पण प्रसिद्ध व्हावी आणि त्याबद्दल सर्वांनी हे पुस्तक वाचावं, त्यांचा इतिहास त्यांची माहिती त्यांना मिळेल असं या विद्यार्थ्यांचे मी मत आहे। तर आज आपण या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ 300 जयंतीनिमित्त आपण आलं। मी डॉक्टर जगताप, पत्रकार शशिकांत कांबळे, मुरलीधर काळे आणि कॅमेरामॅन निलेश कोठार, लोकप्रधान चॅनल सोलापूर विद्यापीठ।